हॅलो एव्हरीवन, वेलकम टू पॉइंट्स ॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. जर तुम्ही थंबनेलवरती बघितलं असेल, ट्रेडिंग इज नॉट इझी. ॲक्च्युअली ट्रेडिंग इझी नाही आहे. कारण बऱ्याच लोकांना वाटतं की चला मी आज मार्केटमध्ये येतो, उद्या 10,000 घेऊन येतो, उद्या मी त्याचे 20,000 करतो, उद्या 30,000 करतो, राईट. बऱ्याच लोकांचा असा कन्सेप्ट आहे आणि मीच बरेच बाहेर लोक बघतो की असे ट्रेडिंग्स करतात युजली आणि ॲट दी एंड काय करतात, लॉस करतात. सो आजचा जो टॉपिक आहे ना, तो स्पेसिफिकली आपण बघणार आहोत की थोडीफार जी कन्सेप्ट आहे, जी बाहेर एक माणसं विचार करत असतात किंवा जी ट्रेडर्स नवीन नवीन जे बिगिनर्स आहेत मार्केटमध्ये ते विचार करत असतात, पण त्यासोबत एक तुम्हाला सोल्युशन पण देणार आहे. सिम्पल, हार्डली 10-12 मिनिटाची कन्सेप्ट आहे, जास्त डिटेल कन्सेप्ट नाही आहे. फक्त तुम्हाला लॉजिक माहिती असेल तर यू कॅन गो विथ द सेम थिंग. ओके. सो जनरली आपण काय करतो, लेट्स सी, जर मी एखादं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, एक्झाम्पल समजावतो मी तुम्हाला. लेट्स सी, जर आपण जनरली काय होतं, चार्ट काही असा मोमेंटम देतो, राईट. चार्ट काही असा मोमेंटम देईल, असा बुलिशमध्येच बॅरिश होईल किंवा असं होईल, राईट. सो आपण काय जनरली करतो, हे एक रेजिस्टन्स किंवा एक सपोर्ट मार्क करतो, राईट. आणि जर इथे ब्रेकआउट मला मिळाला तर मी ते कॉल बाय करणार, बरोबर. आणि इथे जर मला ब्रेकडाऊन मिळाला तर मी ते पुट बाय करणार. जनरली ही थिंकिंग असते, विच इज अ गुड थिंग. मी हे नाही म्हणते की चुकीची कन्सेप्ट आहे, बरोबर. पण आपण जो ट्रेड बनवतो ना, तो ऑप्शन्समध्ये ट्रेड बनवते. ओके. सो ऑप्शन्समध्ये ना आपल्याला ट्रेड बनवायला बघावं लागेल की ॲक्च्युअल मार्केट काय विचार करते, त्या पर्टिक्युलर लेवलला काय चालू आहे, त्या पर्टिक्युलर स्ट्राईकवरती काय चालू आहे ते आपल्याला बघावं लागते. सिम्पल बघा, जेव्हा एखादा मार्केट वरती जात असेल तर मार्केट दोन केसमध्ये वरती जातो. ऑप्शन्स जर कोणाला माहिती नसेल, बेसिक्स ऑफ ऑप्शन्स, मी एक व्हिडिओ बनवली आहे, जाऊन बघा. व्हिडिओ मिळेल तुम्हाला, यूट्यूब व्हिडिओ लायब्ररीमध्ये जा, चेक करा. बेसिक्स ऑफ ऑप्शन बनवली आहे. ज्यांना कोणाला जे कम्प्लिटली नवीन आहे त्यांनी जाऊन बघा. ओके. ज्यांना माहिती ऑप्शन्स काय आहेत दे कॅन कंटिन्यू. ओके. सो लेट्स सी, जर मी बघितलं तर मार्केट दोन केसमध्ये वरती जातो. कोणत्या दोन केसमध्ये वरती जातो? पहिला बिकॉज ऑफ दी, म्हणजे मेनली 2 ते 3 केस इम्पॉर्टंट असतात. सपोज जर मार्केट बुलिश जात असेल तर 2 केसमध्ये वरती जाणार. कधी जाणार? पहिला मेन केस असणार, तो असणार की कॉल रायटर्स एक्झिट झाल्यावरती, राईट. जेव्हा कॉल रायटर्स एक्झिट होतात, दॅट मीन्स व्हॉट, की कुठेतरी जो आहे तो एक बुलिशनेस बघायला मिळतो. कारण जे प्रेशर, कॉल रायटर्स काय मोमेंटम अँटिसिपेट करतात की मार्केट जेवढा खाली राहील तेवढा बेटर आहे ना. पण जेव्हा कॉल रायटर्स एक्झिट होतात, दॅट मीन्स व्हॉट, की प्रेशर जो आहे तो कुठेतरी कमी बिल्ड होतोय ओव्हरऑल रेजिस्टन्स लेवलला किंवा त्या पर्टिक्युलर स्ट्राईक्सच्या आसपास. सो कॉल रायटर्स एक्झिट एक बुलिश कन्फर्मेशन आहे. मी रायटर्स पर्स्पेक्टिव्ह का घेतलंय, बरेच लोक येतील सर कॉल बार पहिला आला पाहिजे, पण रायटर्स पर्स्पेक्टिव्ह आपण बघतो कधी पण ऑप्शन्समध्ये. सो दॅट इज द मेन थिंग. मी सांगतो ट्रेडिंग इज नॉट इझी, कारण बऱ्याच लोकांना माहिती नसतं. ते जनरली बघतात की कॉल बाईंग केलं सो वी कॅन गो विथ द सेम, बट रायटर्स पर्स्पेक्टिव्ह असतो. सो सेकंड जो येणार तो काय येणार की पुट रायटर्स ऍड झाले पाहिजे. जर पुट रायटर्स ऍड होतात, आता पुट रायटर्सचा व्ह्यू काय असतो मार्केटला बघण्याचा? पुट रायटर्स हा व्ह्यू असतो मार्केटला बघण्याचा एक बुलिश व्ह्यू, की मार्केट जो आहे तो एक बुलिश मोमेंटम मध्ये असला पाहिजे किंवा त्या लेवलच्या आसपास राहायला पाहिजे किंवा त्या लेवलच्या वरती असला पाहिजे, राईट. सो जेव्हा जेव्हा पुट रायटर्स ऍड होतात, दॅट मीन्स व्हॉट, मी बुलिश बद्दल सांगते की प्रेशर जो आहे तो मेनली वरच्या साईडला क्रिएट होण्याचा प्रयत्न असतो, राईट. सो पुट रायटर्स ऍडिशन आपल्याला कुठेतरी बघावी लागते. थर्ड थिंग इज व्हॉट, तिसरी थिंग आपल्याला हे बघावी लागते की कॉल बायर. सिंपल, ऍटलिस्ट मला कॉल बायर पाहिजे. तर एक बुलिश मोमेंटम जर मला ऑप्शन्समध्ये ट्रेड बनवायची असेल पर्टिक्युलर ऑप्शनमध्ये, तर मला ह्या 3 गोष्टी पाहिजे असणार: कॉल रायटर्स एक्झिट, पुट रायटर्स ऍड किंवा कॉल बाईंग. ह्या तिघांचा जो व्ह्यू असतो मार्केटला बघण्याचा हा थोडाफार बुलिश असतो. पुट रायटर्स ऍड बुलिशच आहे, कॉल बायर्स ऍडिश बुलिश आहे. कॉल रायटर्स एक्झिट म्हणजे काय, फिअर आहे मार्केट वरती जाऊ शकतो त्यामुळे ते एक्झिट होतात. सो मार्केट वरती जाण्याचे चान्सेस आहेत. सेकंड, आता जर मला एखादा बेअरिश व्ह्यू बघायचा असेल तर, आता जर मला एखादा बेअरिश व्ह्यू पाहिजे तर व्हॉट आय विल डू, ह्याचे बरोबर उलटे इकडे करा. पहिली गोष्ट, पुट रायटर्स एक्झिट. ओके. की जेव्हा जेव्हा पुट रायटर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन एक्झिट करतात, दॅट मीन्स व्हॉट, की सपोर्टला जो प्रेशर आहे एक बुलिश
प्रेशर जो मार्केटमध्ये जनरली ट्राय करत असतो आपण क्रिएट करायचा पुट रायटर्स, तो कुठेतरी कमी होतोय. सो जनरली पुट रायटर्स काय अँटिसिपेट करत असतात की मार्केट जेवढ्या वरती राहील तेवढा बेटर आहे. सो जेव्हा पुट रायटर्स एक्झिट होतात दॅट मीन्स व्हॉट, प्रेशर जो आहे तो वरच्या साईडला बिल्ड करणारा कमी होतोय. सो मार्केट जो आहे ते सस्टेनेबल थोडाफार ब्रेकडाऊन देऊ शकतो आपल्याला. येस ऑर नो? येस. सेकंड गोष्ट काय की कॉल रायटर्स ऍड. ओके, आता कॉल रायटर्स ऍडचा म्हणजे काय की कॉल रायटर्स ऍडिशन झाली पाहिजे, की त्या लेवलला कॉल रायटिंग वाढली पाहिजे. सो जेव्हा कॉल रायटर्स ऍड होतात तेव्हा काय होतं की प्रेशर जो आहे तो खालच्या साईडला खूप जास्त बिल्ड होतो. राईट. कॉल रायटर्सचा व्ह्यू काय असतो मार्केटला बघण्याचा, थोडाफार बॅरिश व्ह्यू असतो. सो कुठेतरी जो आहे तो कॉल रायटर्स ऍड होणार म्हणजे एक थोडाफार बॅरिश व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. अगेन दॅट कम्स अंडर दी बॅरिश. सो कॉल रायटर्स ऍड पाहिजे. आणि थर्ड इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे पुट बायर पाहिजे. राईट. सो जेव्हा जेव्हा पुट बायर असतात दॅट मीन्स व्हॉट, पुट बायरचा व्ह्यूज असतो की मार्केट खाली पडला पाहिजे. सो 3 गोष्टी आपण इथे बघितल्या प्रत्येक बुल अँड बेरिश मध्ये. कोणत्या 3 गोष्टी बघितल्या? जेव्हा जेव्हा मार्केट बुलिश जातो तेव्हा तेव्हा आपल्याला 3 गोष्टी पाहिजे असतात. पहिली गोष्ट म्हणजे कॉल रायटर्स एक्झिट. ऑप्शन्समध्ये जर मी ट्रेडमध्ये असेल जेव्हा कॉल रायटर्स एक्झिट होतात दॅट मीन्स व्हॉट की प्रेशर जो आहे तो कुठेतरी वरच्या साईडचा खाली पडण्याचा जो प्रेशर असतो तो कमी होते. सो मार्केट वरती साईडला डिरेक्शन देणार. पुट रायटर्स ऍड म्हणजे काय, पुट रायटर्स जेव्हा जेव्हा ऍड होतात दॅट मीन्स व्हॉट की कुठेतरी जो आहे तो प्रेशर वरच्या साईडला बिल्ड होते. सो पुट रायटर्स ऍड. त्याच्यानंतर कॉल बायर ऍटलिस्ट मला तिकडे पाहिजे. राईट. सेकंड काय, बॅरिश मध्ये काय असतं की पुट रायटर्स एक्झिट. जर पुट रायटर्स एक्झिट होत आहेत दॅट मीन्स व्हॉट की कुठेतरी जो प्रेशर आहे तो खालच्या साईडला खालच्या साईडून क्रिएट होते मार्केट वरती जायला पाहिजे तो कमी होतोय. सो एक बॅरिशनेस बघायला मिळतो. सेकंड इज व्हॉट, कॉल रायटर्स ऍड. जर कॉल रायटर स्वतःच्या पोझिशन ऍड करतात दॅट मीन्स पोझिशन जी आहे ती कुठेतरी स्ट्रॉंग होते खालच्या साईडला बनवायची. सो कॉल रायटर्स ऍड आहे. आणि लास्ट वन इज व्हॉट, अ पुट बायर, की मला त्या लेवलला पुट बायर पाहिजे. ओके. सो बघा ही जी मी कन्सेप्ट तुम्हाला म्हणालो ना की टेक्निकल चार्टवर आपण सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करतो विच इज फाईन, हे बरोबर आहे. मी हे नाही म्हणते चुकीचं, पण किती वेळा विचार करा तुम्ही की जे पण प्राइस ऍक्शन ट्रेडिंगला मेनली फोकस करतात बघा, आधी जो स्ट्राईक रेट होता ना मार्केटमध्ये तो तेवढा स्ट्राईक रेट नाही झाला. कारण प्रत्येकाला माहिती आहे की मार्केट डबल टॉप बनेल तर का कुठे जाणार आहे, डबल बॉटम बनवेल तर कुठे जाणार आहे. राईट. सो दिज आर द थिंग, एम पॅटर्न किंवा तेच एम पॅटर्न आणि डबल टॉप वगैरे. सो बऱ्याच ज्या प्राइस ऍक्शन कन्सेप्ट आहेत ना त्या कन्सिस्टंटली लोकांना माहिती की आता मोमेंटम इथे येणार आहे. सो ते तेवढा जास्त वर्क नाही करत जेवढा आधी करायचं. राईट. सो आपल्याला थोडं मार्केट जसं स्मार्ट बनतं तसं आपल्याला पण थोडंफार स्मार्ट बनलं पाहिजे. सो दॅट इज द रिझन की जर मला ब्रेकआउट आहे तर ह्या 3 गोष्टी पाहिजे. आता ह्या 3 गोष्टी मिळणार कुठे? ओके. नाव मी काय करणार त्यासाठी, कॉन्सेप्टच्या स्क्रीनवरती तो सिम्पल कन्सेप्ट आहे. ओके. लेट्स सी. कॉन्सेप्टच्या जेव्हा स्क्रीनवरती या थोडंफार मी होम स्क्रीनबद्दल एक्सप्लेन करतो तुम्हाला. राईट हँड साईडला ना तुम्हाला निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी तिन्ही जे आपले मेजर इंडायसेस आहेत ना त्यांचा ओव्हरऑल तुम्हाला कुठेतरी बिल्टअप बघायला मिळतो. ओके. सो यू कॅन सी जर निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जर तिन्ही लॉंगमध्ये असतील सो कुठेतरी मी हे म्हणू शकतो की ओव्हरऑल जो मार्केटचा सेंटिमेंट आहे तो बुलिश आहे. आणि जर ओव्हरऑल जर तुम्हाला निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जर थोडेफार बॅरिश मिळत असतील म्हणजे शॉर्टमध्ये आहे सो कुठेतरी मी म्हणू शकतो की मार्केटचा जो सेंटिमेंट आहे थोडाफार बॅरिश आहे. ओके. त्यानंतर इथे बघा तुम्ही सिनॉप्सिस, डेज हाय लो, ऑप्शन चेन, अनयुज्युअल ऑप्शन ऍक्टिव्हिटी, ओपन इंटरेस्ट आणि इंट्राडे मूव्हर्स बऱ्याच व्हिडिओज आपण बनवल्या आहेत त्याच्यावरती जाऊन बघा ह्या व्हिडिओ नंतर. सेकंड थिंग, ज्यांनी कोणी ॲप्लिकेशन नसेल डाउनलोड केला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, डाउनलोड करा. आणि 25 फ्री टूल्स आपल्याकडे आहेत सो त्या टूल्सचा तुम्हाला ॲक्सेस मिळून जाईल. ओके. नाव आता जी मी कन्सेप्ट तुम्हाला इथे दाखवली ती कन्सेप्ट आपल्याला चार्टवरती किंवा हा डेटा पॉईंट आपल्याला कुठे मिळेल की पुट रायटर्स कुठे एक्झिट होत आहेत त्या ऑप्शनवरती, कॉल रायटर्स कुठे ॲड होत आहेत. सो त्याच्या आधी आपण बघूया की एखादी ट्रेड्स कसे आयडेंटिफाय करायच्या. सो मी इथे येतो ॲनालाइजवरती, चार्ट्स, ऑर्डर अँड ट्रेडवरती. इथे जनरली तुम्हाला चार्ट्स मिळतील. आणि हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. सो मी ऑर्डर बुक इथे ऑलरेडी प्लॉट केला, मी ऑर्डर बुक इथून रिमूव्ह करतो. ओके. नाव थोडा ह्याला मी छोटं करतो. ओके. नाव जर निफ्टीचं जर मी बघितलं तर निफ्टीला बघा हा जो पॅटर्न आहे ना इथे कुठेतरी तुम्हाला एक कन्सॉलिडेशन झोन बघायला मिळेल. राईट. अराउंड दिस लेवल. थोडी जास्त झूम झालं ॲक्च्युली. ओके. नाव थोडा मी ह्याला हे करतो, इथे घेऊन येतो खालच्या साईडला. इथे बघा इकडे तुम्हाला एक झोन मिळेल. त्याचा ब्रेकआउट बघा तुम्हाला कुठे बघायला मिळते, अराउंड दिस लेवल. जर मी ह्याचा रेजिस्टन्स आणि हाय मार्क केला ना, लेट्स सी इफ आय एम मार्किंग दिस ॲज अ हाय.
हॉरिझॉन्टल लाईन घेतो आणि इथे एक हाय मार्क करतो ऑलमोस्ट. ओके, आणि एक लो मार्क करूया आपण. ओके, ते लो मार्क केला. नाव ह्याचा जो ब्रेकआउट आहे तो ब्रेकआउट बघा कुठे झालाय. लेट्स सी, या लेवलला, या लेवलच्या आसपास. बरोबर, थोडी ना इथे याची थिकनेस थोडी कमी करूया. ओके, ह्याचा जो ब्रेकआउट झालाय तो अराउंड आपल्याला ह्या लेवलवरती बघायला मिळतो. ओके, यू कॅन सी या लेवलवरती कन्सॉलिडेशनचा ब्रेकआउट बघायला मिळाला. किती वाजताचा ब्रेकआउट आहे? 5 जुलैचाच आहे, 10:31चा. राईट. आता ब्रेकआउट वरती आपण काय बघितलेलं, जर मला ब्रेकआउट असेल, बुलिश कन्फर्मेशन आहे, सो कॉल रायटर्स एक्झिट पाहिजे, पुट रायटर्स ऍड झाले पाहिजे, किंवा काय पाहिजे, कॉल बायर पाहिजे. सो मी काय करणार, मी चेक करणार की ह्याच्या नियर बाय एटीएम स्ट्राईक काय होती, 22,544 होती ना. सो 22,500 कुठेतरी जी आहे ती एटीएम स्ट्राईक होती. की ब्रेकआउटला एटीएम कसा रिॲक्ट करतोय, ऍट द मनी जी स्ट्राईक आहे ती कशी रिॲक्ट करते. का ऍट द मनी बघते, कारण सर्वात जास्त जी रिॲक्ट करते ती ऍट द मनी स्ट्राईक असते. सो तुम्ही आउट ऑफ द मनी पण सिलेक्ट करू शकता, इन द मनी पण सिलेक्ट करू शकता, पण ऍट द मनी का, ऍट द मनी ही अशी स्ट्राईक आहे जी सर्वात जास्त रिॲक्ट करते ॲज कम्पेअर दॅन आयटीएम स्ट्राईक अँड ॲज कम्पेअर दॅन ओटीएम स्ट्राईक. ओके, सो मी काय करणार, आलो इथे ऍट द मनीवरती. सो मी एक ओपन करतो, ओपन इन न्यू टॅबमध्ये ऑप्शन बिल्टअप टूल. सो मी ट्रॅकमध्ये येणार इथे आणि इथे येऊन ऑप्शन बिल्टअपवरती क्लिक करणार. सो ऑप्शन बिल्टअपचा मी फर्स्टली तुम्हाला इथे इंटरफेस एक्सप्लेन करतो काय आहे. लेफ्ट साईडला जेव्हा तुम्ही बघाल इकडे तर निफ्टी सिलेक्ट केलं आहे. सो जर तुम्हाला चेंज करायचं, जसं आपल्याला चेंज करायचं बँक निफ्टीमध्ये, कारण आता आपण बँक निफ्टी बघितलं ना. सो मी इथे बँक निफ्टी सिलेक्ट करतो. ओके, सॉरी, बँक निफ्टी. ओके, आणि इथे एक्सपायरी आहे. सो जी पण एक्सपायरी तुम्ही ट्रेड करतायत ती सिलेक्ट करा. जसं रिसेंट एक्सपायरी 10 जुलै आहे. आणि जी स्ट्राईक कोणती, जी एटीएम स्ट्राईक आपण बघितली ना, ज्यामध्ये ब्रेकआउट आला ती बघणार आपण. सो 52,500. ओके, आणि 3 मिनिटचा टाइम फ्रेम ठेवायला रिफ्रेशला. 1 मिनिट का नाही, कारण 1 मिनिटमध्ये जो ओपन इंटरेस्ट आहे ना तो एक रिफ्रेश होत नाही त्यामुळे. सो हा काय करतो, कॉलचा ओवाय चेंज आणि प्राइस चेंज कॅल्क्युलेट करतोय, पुटचा प्राइस चेंज ओवाय चेंज कॅल्क्युलेट करतोय, आणि टोटल व्हॉल्यूम इकडे आहे त्यातला ओवाय पीसीआर आणि व्हॉल्यूम पीसीआर. म्हणजे ओव्हरऑल 4 गोष्टी, 1 2 3 4, ह्या 4ही गोष्टी फिगर आउट करून तो बोलतोय की कोणत्या स्ट्राईकवर काय होतंय इथे. ओके, नाव जर मी टेक्निकल चार्ट इथे ओपन केला तर टेक्निकल चार्टला आपल्याला ब्रेकआउट कधी मिळालंय. सो इथे आपण मार्क केलेलं ना, 10:31ला ब्रेकआउट मिळालेला आपल्याला इथे. 10:31च्या आसपास ब्रेकआउट होता. सो 10:31ला एटीएम जी होती ती होती समवेअर अराउंड 52,500च्या आसपास. सो बघूया 10:31ला 52,500ला काय दाखवते. ओके, सो टाइम फ्रेम आहे ना तो इथे बघेन, इथे जो टाइम फ्रेम आहे. ओके, सो लेट्स सी 10:31 बघूया कुठे आहे. ओके, मग 10:31च्या नंतरचा जो पण रिसेंट रिफ्रेश असेल ना तो आपण ॲज अ कन्सिडर करायचा. 10:31चा ब्रेकआउट आहे, 10:33ला रिफ्रेश झालाय. सो 10:33चा जर रिफ्रेश इथे मी बघितलं तर कॉल बायर जे आहेत ते एक्झिट स्पेसिफिकली दाखवते. राईट, कोणत्या स्ट्राईकच्या आसपास, 52,500च्या आसपास. राईट, त्याच्यानंतर बघा 10:36ला ब्रेकआउट झाला. 10:36ला तो कॉल बायर एक्झिट होते, विच इज फाईन. पण 10:36ला काय होतं, काय पुट रायटिंग ब्रेकआउट झाले. 10:36ला मला दाखवतोय पुट रायटिंग. सो लेट्स गो टू दी चार्ट. सॉरी, इथे आलो, चार्ट आपण इथे ओपन केलेला. हां, ओके, सो 10:36ला इथे या लेवलच्या आसपास 35-36 यू कॅन सी. 10:31ला ब्रेकआउट झाला, कॉल बायर एक्झिट, मी एंट्री बनवली नाही बनवली, पण पुन्हा त्याने येऊन बघा 10:36ला ब्रेकआउट दिला, पुन्हा खाली सस्टेन झाला, पुन्हा 36ला इथे ब्रेकआउट दिला. यू कॅन सी दिस इज द रिझन. फॉल्स ब्रेकआउट जे आपण म्हणतो ना
का रिझन आहे, इथे बघा, इथे जर आपण एंट्री बनवली असती विच इज फाईन, ओके, ह्या लेवलच्या आसपास जर मी एंट्री बनवली असती विच इज फाईन, बट तिकडे काय दाखवते, कॉल बायर एक्झिट दाखवलं, दॅट इज अ पॉझिटिव्ह कन्फर्मेशन ऑर नॉट, नो. पण पुन्हा त्याने ब्रेकआउट दिला मला 10:36च्या आसपास, आणि 10:36ला 52,500 एटीएम स्ट्राईक होती, आणि काय दाखवते तिकडे 10:36च्या आसपास पुट रायटिंग. पुट रायटिंग काय आहे, कुठे गेलं, पुट रायटर्स ऍड, इट्स अ बुलिश कन्फर्मेशन, राईट. सो फक्त हेल्प ऑफ त्या ऑप्शन बिल्टअपने आपण इझिली फाइंड आउट करू शकतो की कोणत्या स्ट्राईकवर काय चालू आहे. पुट रायटिंग मला इथे दिसली आणि आय विल गो विथ द सेम. पुट रायटिंग मला बुलिश कन्फर्मेशन दिसलं, आय विल गो विथ द सेम. त्याच्यानंतर बघा पुट रायटिंग कन्फर्मेशन मिळत चाललंय, आणि मी काय करणार, सपोज मला ब्रेकआउटचं कन्फर्मेशन मिळालं, सो मी ह्याला ना ट्रेल करत जाणार. जसं इथे हायर हाय क्रिएट करत झालं तर स्टॉप लॉस जो असणार माझा स्विंग लो असणार, तर हा छोटा स्टॉप लॉस असणार माझा या लेवलच्या आसपास, आणि ह्याला मी ट्रेल करत जाणार. जसं इथे हायर हाय क्रिएट केला तर स्टॉप लॉस माझा समवेअर अराउंड इथे हिट होतोय. सो ओव्हरऑल ही जी मोमेंटम आहे ना ती तुम्ही इझिली कॅप्चर करू शकले तिकडे, फ्रॉम धिस टू धिस, म्हणजे ही जी ओव्हरऑल मोमेंटम आहे ना ती कुठेतरी मी इझिली कॅप्चर करू शकले. इथून 144 पॉईंटचा स्कॅल्प आहे, तो तुम्हाला इझी बघायला मिळालाय विथ द हेल्प ऑफ दिस टूल. सो सिम्पल आहे, थोडाफार एकदम रिसर्च करून गेलात ना तर इझिली तुम्हाला ही जी कन्सेप्ट समजेल. काय लक्षात ठेवायचंय, पहिल्या लक्षात ठेवायचं आपल्याला की कुठे जो आहे तो ब्रेकआउट आहे. ब्रेकआउटला बिगिनरसाठी एकदम सोप्या गोष्ट आहे, काय चेक करायचं, टेक्निकल चार्टला सोबत ही गोष्ट पेअर करा. ब्रेकआउट आहे, ब्रेकआउटला कोण आपल्याला पॉझिटिव्ह मोमेंटम देतं, कॉल बायर, पुट रायटर्स ऍड, कॉल रायटर्स एक्झिट लिहिलं आहे. स्नॅपशॉट काढा, स्क्रीनशॉट काढा वाटल्यास याचा पाहिजे तर, ओके. सेकंड वॉट, बिअरिश रेट जर मला बनवायचे असेल तर वॉट आय डू, पुट रायटर्स एक्झिट. पुट रायटर्स एक्झिट जर होत असतील दॅट मीन्स वॉट, बेरिश कन्फर्मेशन आहे. कॉल रायटर्स ऍड, अगेन बेरिश कन्फर्मेशन आहे. पुट बायर्स ऍड, अगेन बेरिश कन्फर्मेशन आहे. सो मी काय करणार, ही कन्सेप्ट समजली ना तर त्या कन्सेप्टला टेक्निकल चार्ट सोबत पेअर करणार. जर मला टेक्निकल चार्टमध्ये दिसला ब्रेकआउट आहे, मी फक्त ऑप्शन बिल्टअप टूल ओपन करणार, चेक करणार की तेव्हा एटीएम स्ट्राईक काय होती, एटीएम स्ट्राईक कशी रिॲक्ट करते. मला एटीएमने आन्सर दिलं ना माझं, तर माझं मॅक्झिमम जे कन्फर्मेशन आहे ते मला इकडे बघायला मिळते. एटीएमने मला दाखवलं की एटीएम असं दाखवते इकडे मोमेंटम आहे, देन दॅट देअर इज अ पॉझिटिव्ह कन्फर्मेशन. ठीक आहे. ह्याच्याने जर तुम्ही काय करू शकता ना, ह्याच्याने तुम्ही फॉल्स ब्रेकआउट, फॉल्स ब्रेकडाऊनची जी कन्सेप्ट आहे ना ती कुठेतरी अवॉइड होते. ब्रेकआउट का होणार, जर माझे हे कन्सेप्ट मॅच असतील तर. ब्रेकडाऊन का होणार, जर माझे हे कन्सेप्ट मॅच असतील, त्याशिवाय मी ट्रेडर्स नाही बनवणार. तर एखाद दोन केसमध्ये असेल की एखादी मोमेंटम सुटली, एखाद दोन केसमध्ये, खूप रेअरेस्ट केसमध्ये. पण ही जी कन्सेप्ट आहे ना, दिस इज द थिंग, ही खूप तुम्हाला हेल्प करणार आहे. ओके. सो बऱ्याच लोकांना ही कन्सेप्ट माहिती नसते, त्यामुळे कुठेतरी जो आहे तो एक स्टॉप लॉस किंवा मॅक्झिमम ज्या ते नवीन ट्रेडर्स हिट करून घेतात स्वतःच्या गोष्टी. आणि ट्राय करा की इनिशियली ना ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्याला ॲटलिस्ट पेपर ट्रेड करा. पेपर ट्रेड कसं कराल तुम्ही, ट्रेडिंगवरती या, इथे ऑप्शन्स आर्किटेक्टवरती मॅक्झिमम ट्राय करा की तुम्ही ह्याला पेपर ट्रेडमध्ये कन्वर्ट करा. जेव्हा पण तुम्ही पेपर ट्रेडिंग करणार ना तेव्हा तुम्हाला माहिती असणार की माझे किती ट्रेड पॉझिटिव्ह येतात, किती ट्रेड निगेटिव्ह येतात. हा पेपर ट्रेडिंग टूलच आहे. लॉंग कॉल बाय करायचं, बुल कॉल स्प्रेड बनवायचं, बेरिश स्ट्रॅटेजी पाहिजे, बेरिश ट्रेड बनवायचे. सो सगळ्यांचं स्कॅलेटन तुम्हाला इथे मिळेल, त्याच्यानुसार तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशो ॲडजस्ट करा. पण मॅक्झिमम ट्राय करा की तुम्ही जो आहे ह्याला पेपर ट्रेड करून जाल. पेपर ट्रेड जेव्हा कराल तेव्हा ट्राय करा की मॅक्झिमम ट्रेड जर तुमचे पॉझिटिव्ह आले, बिगिनरसाठी म्हणते मॅक्झिमम ट्रेड जर तुमचे पॉझिटिव्ह आले देन गो विथ 1 लॉट, देन गो विथ 2 लॉट, मग 3 लॉट, 4 लॉट, असं करत का तुमची जी आहे ती ट्रेडिंग कॅपॅसिटी वाढवा. ओके. आणि कन्सेप्ट सोपी आहे, एवढंच होतं आजच्या व्हिडिओसाठी की ओव्हरऑल ट्रेडिंग इज नॉट इझी. आय नो दॅट, सगळ्यांना माहिती आहे, पण त्याला आपण सर्वात इझी कसं करायचं ते त्याचं आन्सर होतं. ओके. सो आय होप तुम्हाला ही जी आहे ती व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ॲप्लिकेशनची डाउनलोड करा. 25 फ्री टूल्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळून जाईल. ओके. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर युअर टाईम. बाय बाय.